नमस्कार मंडळी. आयुष्याच्या आम्रवृक्षावर हास्याचा मोहर फुलवण्यासाठी सज्ज आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस. मंडळी, पाडव्याला बायकोला गिफ्ट द्यायला लागू नये म्हणून एका नवऱ्यानं केलाय देवाकडे धावा. बघूया देव त्याला काय वर देतोय ते. घ्या. ए असं काय करतेस ग ईशा? तुला किती वेळा सांगितलंय चहा आणि पोहे एकत्र नको ना देत जाऊ. पोहे खाईपर्यंत चहा थंड होतो. ही सगळी नाटकं ना आई समोर करायची, माझ्या समोर नाही चालणार. दिलंय ते खा. एवढी का चिडलीस? काय झालं? चिडू नाही तर काय करू? तुम्हाला कालच सांगितलं होतं ना 11 वाजता बाहेर जायचंय, तरी मस्त लोळत पेपर वाचत पडलाय, उशिरा उठलात. इकडे बस, इकडे बस, इकडे बस. कुठे जायचंय आपल्याला? हा, कुठे जायचं मला सांग. काय आपली शेवटची लोकल सुटणार आहे? कुठे जायचंय आपल्याला? 3 तोळ्याचा चपलाहार बनवायचा आहे. किती वेळा सांगितलंय तुम्हाला? आणि हो म्हणाला होता तुम्ही. आता नाटकं करू नका. ईशा, ईशा ऐक ना, अजून तुझ्या डोक्यात ते खूळ आहे का का नसेल? तुम्हाला सांगितलं ना, त्या गेल्या वेळच्या भिशीला त्या वेंगुर्लेकर वहिनी असं नवीन 1.5 तोळ्याचा चपलाहार घालून आल्या होत्या आणि मला दाखवते त्या, अय्या हे बघा मी नवीन चपलाहार घेतलं. मग मी म्हंटल काय योगायोग, मी पण घेणार आहे आता. तर म्हणे एवढे कुठे भिशीचे पैसे येतात, तुमचं तर सगळं भिशीवर चालतं ना, असं बोलली ती. मी 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 नाही ऐकून घेतलं. मी म्हंटल आमचं काय भिशीवर वगैरे चालत नाही, आमचे हे एवढे साधे राहतात, चिक्कार पैसा आहे त्यांच्याकडे, पण ते घेणार आहेत माझ्यासाठी 3 तोळ्याचा चपलाहार, असं मी सांगितलं तिला. कशाला नको ते बोलत असतेस? मी 3 तोळ्याचा चपलाहार तुला माहितीये का किती होता? ते बघा, तुम्ही आता नाटकं करू नका. आता मी बोलून गेलीये, त्यामुळे मला आता तोंडघाशी पाडून ऐक, नका. ऐक, ईशा, मला ईशा. काही कारण ऐकायचीच नाही. तुम्ही हो म्हणाला होता, मी ईशा, जाते तयार व्हायला. ईशा. पटकन खा आणि तयार व्हा, मी चालली आहे. अरे वेडी आहेस का ईशा? ईशा, कुठलीच बायको आपल्या नवऱ्याचं काय ऐकत नाही. प्रसाद सर, सॉरी तुमचं नाव चुकून आलं, सॉरी. कुठलीच बायको आपल्या नवऱ्याचं काय ऐकत नाही देवा. असशील ना जर खरा तर ये माझ्या मदतीला धावून. कॉमेडीसाठी देवडुडाला पण काय काय करावं लागतं. कोण आहेस तू? हा? कोण आहेस तू? ओंकार राऊत देवडूड. बाहेर हो, चल बाहेर हो लगेच. काय काय इथे सोसायटीमध्ये तुम्ही फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन भरवता आणि माझ्या घरात येता? बाहेर हो, चल. अरे वत्सा, अरे तूच आता बोललास ना, देवा खरा असशील तर धावून ये, मीच तो देवाचा रनर, हा द देवदूत. बाहेर उभं राहून माझं बोलणं ऐकतोस? हा? चालता हो लगेच, लगेच चालता हो. हे बघ ना, आता मला ना चमत्कार वगैरे दाखवायचे ना, कष्ट करायचे नाहीयेत. आणि ह्या मंचावर मी देवडूड आहे हे ऑलरेडी प्रूव्ह झालेलं आहे. तूच होतास की नाही रे पहिल्या स्किट मध्ये? विसरशील असं नको ना रे. सॉरी 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 देवडूड. हा. अरे देवडूड, ते मध्यंतरी तुम्ही काहीतरी रॅप पण केला होता ना? हो हो, चिल डूड. हे वाचतो आहे ना, बीट घे, फील डूड. होणार आता फुल मूड, आलाय आता देवडूड. देवडूड आलाय आता, देवडूड देवडूड. रिमेंबर हा. जावडेकर जावडेकर. काय काय काय? असं दाबलोय. सांग वत्सा, मी काय करू तुझ्यासाठी? देवा देवा नाही, देवा नाही, देवडूड ना. देवडूडा देवडूडा, काय करतोस? खरं तर देवासारखा धावून आलेला आहेस. ऐक ना, माझ्या बायकोने माझ्याकडे एक अशी गोष्ट मागितली ना जी मला तिला आत्ता देणं शक्य नाही रे. काहीतरी कर ना प्लीज. ओ माय ह्युमन, हे डिपार्टमेंट आमचं नाही, हे कामदेवाचं आहे. ठीक आहे, हरकत नाही. मी एक स्ट्युपिडचा क्युपिड तुझ्याकडे पाठवतो, त्याला सांग. ओके? नाही नाही नाही, ए तसलं नाही. अरे देवडूडा तसलं नाही रे बाबा. कोण मग कसलं? अरे तिने माझ्याकडे ना 3 तोळ्यांचा चपलाहार मागितलेला आहे रे. मला नाही रे शक्य तिला तो घेऊन देणं. हो का? कर ना काहीतरी. Let तिच्या me- मनात ना काढतो. नको रे. Sorry. ऐक ना, मला कळतं. लेट मी चेक. Yes. लेट मी चेक. हा ईशा टिंग. प्राजक्ता माळीचा पॉपअप. प्राजक्ता माळीचा हिला आता कुठला बिझनेस काढायचा काय आहे? काय करायचं हिचं मला कळत नाही. ताजे मासे विकायचा बिझनेस काढायचा हिला, मला कळत नाही. आणि नाव तर बघा, प्राजक्त मत्स्य. माझं माझं बघ हा, हा, तुझं बघतो. ईशा पृथ्वी टिंग. अरे परत का प्राजूचा पॉपअप आलेला आहे? अजून कुठला डांबर गोळ्यांचा बिझनेस काढायचा आहे हिला? प्राजक्त वास या नावाने. काय मला ना
या मुलीचं मला काही कळतच नाही. काय कशी आहे नाही कशी आहे म्हणजे ए, काय नाही काय नाही. करू ना हा हा माझ हा. ईशा पृथ्वी टिणिंग 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 टिणिंग. अगं थांब ग बाई, थांब जरा. हो काय पर्सनल देवडूड आहे तुझा, थांब जरा. ईशा पृथ्वी प्रताप एंटर असतू. हा आहे 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 काय आहे? चपलाहार आहे. चपलाहार आहे? नाचवते ती असं क्यूट. एक क्यूट नाहीये हे क्यूट नाही, हे खर्चिक आहे. काढ ना तिच्या मनातून हा चपला काढतो. हा. डिलीटास्त्र झालेला आहे. सायोनारा. ए नाही, सायोराला कुठे जातो, माटून गेला थांब ना. जरा सलाम जा. हे काय केलं? तुझा विनोद मारला. सॉरी मी नाही करत विनोद. फक्त मला दाखव ना, तू खरंच डिलीट केलंयस का? राऊतम वर डाऊटम. दिस इज व्हेरी बॅड. मी दिस इज व्हेरी बॅड. हा सॉरी पण एकदा फक्त समाधानासाठी प्लीज चेक कर. तोपर्यंत मी हे पोह खातो. ईशा 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 अहो, का ओरडताय? चल, कुठे? हार घ्यायला जायचंय ना आपल्याला. कसला हार? काय बोलताय तुम्ही? कसला हार घ्यायचाय? चपला हार घ्यायचाय ना आपल्याला. बरे आहेत ना? हा काय कुठून आलं? चपला हार वगैरे? कार घ्यायची ना आपल्याला. असं काय करता? तुम्हाला आत्ता तर सांगितलं मी, त्या वेंगुर्लेकर वहिनी भिशीला घेऊन आल्या होत्या नवीन गाडी, आणि मला म्हणे हे बघ नवीन गाडी घेतली. मी म्हंटल आम्ही पण घेणार आहे. तो म्हणे तुमचं तर सगळं भिशीवर चालतं ना, एवढे कुठे पैसे येतात भिशीत, असं बोलली ती मला. मी सांगितलं तिला, मी ऐकून घेत नाही. मी तिला म्हटलं आमचे हे दिसतात साधे, पण चिक्कार पैसा आहे त्यांच्याकडे, ते घेणार, ह्याच्यापेक्षा मोठी गाडी घेणार आहेत असं मी बोलून टाकलं तिला. आपल्याला आज गाडी घ्यायची, मला पाडव्याच्या दिवशी भिशी आहे तेव्हा गाडी घेऊन जायची आपली नवीन. एक मिनिट, तू काय केलंस आता? ती गोष्ट तीच आहे, तिने फक्त इच्छेतली वस्तू बदलली आहे. तू काय केलंयस आता? मी काय केलं? कोणाशी बोलताय? अगं तुझ्याशी नाही, ह्याच्याशी बोलतो. तिला मी दिसत नाहीये. जो देवाकडे धावा करतो त्यालाच मी दिसतो. हो, मग आता तू कांद्या पोह्याची जी प्लेट खातोयस ती तिला हवेत तरंगताना दिसत असेल. कशाला उगाच काहीतरी डिटेलिंग? मी सांगतोय ना नाही दिसत आहे, नाही दिसत आहे. ते मी फक्त एक जस्ट लॉजिक म्हणून. बापरे, लॉजिक या मंचावर? काय? कुठे? कोणाशी बोलताय? एकटेच हसताय? काय चाललंय? नाही मी जरा विचार करत होतो फक्त. काय विचार करत होता? तुझे अगं- काय असं हवेत बोलताय तुम्ही? नाही मला इतकंच म्हणायचं होतं की कार कशाला घ्यायची आपण, आपल्याकडे स्कूटर आहे ना. मला कंटाळा आलाय त्या स्कूटरचा आता. आणि मी 4 वेळा मागच्या मागे पडले त्यावरून. माझी कंबर केवढी दुखते माहितीये. हो ऐक मला कंटाळा आलाय. मला कार हवी म्हणजे हवी. मला काय होतं कारण ऐकायचीच नाही. तुम्ही हो म्हणाला होतात की नाही? अरे मी हो नाही म्हणाल. काहीतरी काय करताय? पाणी पाहिजे मला, पाणी पाहिजे. पाणी आण असं मला. वेड्यावेड्यासारखं करत तुम्हाला बरं नाही वाटत आहे का? मला बरं वाटतं. तुम्ही मला कारण काढत नाही ना न जाण्यासाठी? नाही काढत आहे, पाणी आण. ओरडू नका, आणतीये. तू काय करतोय? तू काय प्रोबेशन पिरियड वरचा देवडूड आहेस? नुकता चालू आहे असा वाला आहेस का तू? नाही तसं नाहीये मी. मग का असं करतोयस बाबा? असं नको ना करू. मला 2 लाखाचा हार परवडत नाही, 8 लाखाची कार परवडणार आहे का मला? अरे कसं आहे ना, आता तिच्या प्राक्तनात कसं आहे, नाव आता आता ह्या क्षणाला. हा राईट, फ्रिकिंग नाव कळलं मला. आता या क्षणाला तिने नवऱ्याकडे काहीतरी इच्छा मागणं हे लिहिलेलं आहे. इट इज रिटन. मी त्यातल्या त्यात काय करू शकतो? त्याची इच्छा बदलू शकतो. मग इच्छा बदल ना. तू असलं काहीतरी खर्चिक नको ना करूस प्लीज. Okay. मी तुझ्या पाया पडतो. हे बघ, मला ना कुठलाच खर्च नकोय. एक वेळेस मला कष्ट पडले ना जास्त, मी करायला तयार आहे. चालेल चालेल, ही आयडिया चांगली चांगली आहे ना? हा, हा, तसं हा. काही. मी हे करतो. एंटर असतो झालेला झालेलं? आहे. चाव. घ्या नको पाणी जाऊ. घ्या. अजून तुम्ही वेड्यावेड्यासारखं करताय. काय नाही, चाललंय? अरे पाणी प्यायचं होतं मला. बरं वाटतंय का? हा एकदम व्यवस्थित. हा. काय काय चल जाऊया. कार घ्यायची ना तुला? चल. कार? कार कार कशाला घ्यायची? पैसे वर आलेत. तिथे कोणाशी काय काय चाललंय? कार कुठून आली मध्येच? नाही अगं, कार तू म्हणाली होतीस ना तुला कार घ्यायची मी आहे. कधी म्हंटल कार घ्यायची आहे? मी तुम्हाला घेऊ पण देणार नाही कार. आहे ना एवढी स्कूटर? हो, आयुष्य काढू आपण त्या स्कूटरवर, मला चालेल. हा चालेल. तसंही वर्षभरात एवढे खर्च वाढणार आहेत, कुठे कार बीर घ्यायची? एक्झॅक्टली. वर्षभरात कुठले खर्च वाढणार आहेत? कुठले खर्च वाढणार आहेत आपले? सोहम शाळेत जायला लागल्यापासून तन्वी एकटी असते ना घरी. मग तिला खूप कंटाळा येतो, ती एकटी पडते. माझी इच्छा आहे त्या दोघांना एक छोटूसा भाऊ किंवा बहीण यावा.
आणि मग तो आला की खर्च वाढतील ना. काय होतंय तुम्हाला तिथे? काय आहे तुमचं? असं काय होतंय तुम्हाला? काय चाललंय? तुला बोलतोय ओरडू नका ना असं माझ्यावर. काय ठरलं होतं आपलं? दोन मुलं आहेत की नाही आपल्याला, है की नाही? एक मुलगा एक मुलगी आहे की नाही? काय ठरलं होतं आपलं मला सांग. ऐका माझं, मला माहितीये आपलं ठरलं होतं, पण कधी कधी इच्छा बदलतात ना हो. कशाला? मग निर्णय बदलावे लागतात. ऐका ना, काय काय आता उन्हाळ्याची करू असं बोल असं बोल असं बोल. उन्हाळ्याची सुट्टी लागली की दोन्ही पोरांना आपण आईकडे पाठवून देऊया. आणि मग आपण मग काय? तुम्हाला ना सगळं वदवून घ्यायचं असतं. मी नाही बोलणार, मी कशाला सांगू सगळं. व्हेरी क्यूट हा, व्हेरी रोमॅन्टिक हा. रोमॅन्टिक नाहीये ती, अँटिक आहे ती कसं तू काय करतोय? तू मुद्दाम करतोय का अरे हे? मी कुठे मुद्दाम करतोय? तूच म्हणालास ना खर्च नाही झाला पाहिजे, पण कष्ट झाले तरी चालतील. कष्ट तू इथे बस जरा, तू इथे बस. ऐक ना, ए बाबा, तुला कळतंय का? काय काय? एक नवीन जीव जन्माला घालायचा म्हणजे आयुष्यभराची जबाबदारी आली. तसं नको ना करूस. अरे मी काय करणार मला सांग. अरे आमची सिस्टीम कॉम्प्लिकेटेड आहे. आय एम हँडकफ्ड. म्हणजे मी काही नाही करू शकत रे. काय असतं, इच्छा कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. इट कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन. परम्युटेशनम कॉम्बिनेशनम असतं रे. आता हिची इच्छा काढायची म्हणजे ती इच्छा दुसरीला द्यायची, मग तिची इच्छा तिसरीला, तिची चौथीला, पाचवीला, सहावीला, सातवीला, मग तिची 9वी 10वीची जी इच्छा असेल ती हिच्याकडे येणार ना. आता हिच्या कारची इच्छा आपल्या कॉस्ट्युमवाल्या ज्या आहेत ना त्यांची होती. त्यांना खूप दिवसांपासून कार घ्यायची होती, ती मी काढली, हिला दिली, पण ती तुला नको झाली. मग परत आता जी मुलाची इच्छा जी होती ना ती खालच्या तांबट आजी आहेत ना त्यांची होती. कोणाची? तांबट आजी? अरे तांबट आजी आहेत का आंबट आजी? नाही होय काय त्यांचं? तांबट आजी म्हणजे तांबट आजीच्या सुनेची होती. अच्छा. तर तिकडे जरा प्रॉब्लेम होणार होता म्हणून मी ती काढली. आता परत त्यांना द्यायची म्हणजे जरा घोळ होणार, कारण त्या सुनेचा नवरा गेलेला आहे 1.5 वर्षासाठी मर्चंट नेव्हीला. हा. तर आता तिला जर मुलगा झाला तर गंमतच होईल की नाही. ते Question mark. सोड बाकीच्यांचं, माझी इच्छा पूर्ण कर ना बाबा. करतो ना. हे असलं काय? काय काहीतरी सुचलंय तुला? हा. काय सुचलंय मानवा? काय सुचलेलं आहे? चांगलं सुचलेलं असू दे. हा. तिच्या डोक्यात अशी इच्छा टाक हा? की तिच्या डोक्यात कुठलीच इच्छा नाही. आ. इच्छा नसणं हीच इच्छा टाक. वा वा वा, हे किती उत्तम सुचलंय तुला. बर. हे मला का नाही सुचलं? शिकणार माझ्यासोबत. नको हे करूस तू, हे नको करूस तू. ईशाच्या डोक्यात टुंग. अगं प्राजू थांब ग बाई जरा. तिला कुठले बिझनेस करायचे मला नाही. हा काय बिझनेस आहे? काय बिझनेस आहे? हा काय बिझनेस आहे? चिमण्यांना बडीशेपीचं पाणी पाजवायचं आहे प्राजक्ता भूर नावाने. चिमण्यांना बडीशेपीचं पाणी का पाजायचं आहे? नॉर्मल पाणी पाजा ना, काही कळत नाही मला. मी बघतो तुझं बघतो. ईशा प्राजू टुंग 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 टुंग. हे accept. काय ए, अरे काय एक्सेप्ट केलंस बघ तरी. काय माहिती, कळेल उद्या कुठला बिझनेस होता ते. एंटर असतो. झालेला आहे. Done? झालेला आहे, डन झालेला आता ती आहे. कुठलीच इच्छा मागणार नाही? आता ती कुठलीच इच्छा मागणार नाही. ॲडिओस अमिगो. नाही नाही, तुम्ही नको गो प्लीज. तुम्ही थांबा प्लीज, थांबा. आली 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 आली. ईशा, ए ईशा, चला मज्जा करायला हवी. मुलं बाळ हवी आहेत कोणाला तरी. कोण मुलं बाळ? अगं मुलं बाळ, तू नाही का म्हणालीस आपल्या सोहमला आणि तन्वीला आपण आई बाबांकडे पाठवूया उन्हाळ्याच्या सुट्टीत? कोण आई बाबा? म्हणजे तुझे आई बाबा. माणसांना नात्यांची लेबलं लावायची आणि वाहत राहायची ओझी नैतिक जबाबदाऱ्यांची. हेच आहे का माणसाचं प्राक्तन? मला या असल्या प्राक्तनाच्या बेड्यांमधून मुक्त व्हायचंय. म्हणजे काय करायचंय? मी ठरवलंय की आजपासून कुठल्याच इच्छा मनात ठेवायच्या नाहीत. मी संन्यास घ्यायचं ठरवलंय. काय बोलली तू? मला माहिती आहे आयुष्याचा खूप मोठा प्रवास आपण एकत्र केला, पण आता मी विरक्तीकडे वळायचं ठरवलंय. म्हणजे
या जगाकडे मी आता मातृत्वाच्या भावनेने बघणार आहे फक्त. या जगातला प्रत्येक माणूस माझा पुत्र आहे. ए प्रत्येक माणूस काय पुत्र आहे? तूही माझा एक पुत्र आहेस आता. त्याच्या बोलू नको ईशा, मी नवरा आहे तुझा. पृथ्वी, कसं आहे ना, स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते. तूही माझ्यासाठी एक क्षण होता जो आता संपलायस रे. अरे काय बोलते? मी नाही संपलो. ईशा, मी नवरा आहे तुझा, मी काही संपलो बिंपलेलं नाहीये. आणि आपल्या क्षणिक मिलनाने जे 2 जीव आपण या जगात आणले ते मी तुझ्या पदरात टाकायचं ठरवलंय आणि हिमालयात जायचं ठरवलं. नाही ईशा, ईशा ऐका ईशा, हे असलं काहीतरी करायचं नाही. मला कोहमचा शोध घ्यायचा आहे. अरे कोहमचा नाही, सोहमचा शोध घ्या. आपल्या दुपारी खेळायला गेला तो अजून नाही आला. मी कोण आहे? तू माझी बायको आहे. या जगात येण्याचं नक्की प्रयोजन काय आहे माझं? मी कोण आहे? माझा आकार काय आहे? मी एक छोटासा कण आहे का रे? मोठा कण आहेस तू, तुला माहित नाही? ईशा, खूप प्रश्न आहेत पृथ्वीक. मला कोहमचा शोध घ्यायचा आहे. अरे कशाला घेते कोहमचा शोध? तू थांब ना. खुश, हॅपी. मी नाही हॅपी. तिला सांग ना, हे असलं काय करते ती? ए ईशा, हे असलं काय? ईशा, अरे ती कसला संन्यास घेते? वेडास का तू? ऐक ना बाबा देवडुडा, हे असलं काहीतरी नको करूस. हे तिला माझ्या आयुष्यात असं घालवू बिलवू नकोस. संन्यास बिन्यास नको. अरे पण तूच म्हणालास ना, सगळ्या इच्छा काढून टाक. सगळ्या इच्छा गेल्या म्हणजे माणूस विरक्तीलाच लागतो ना. तो संन्यासच घेतो, तो संत होतो. किती चांगलं आहे. पण नको, माझ्या बायकोच्या बाबतीत असं नको करूस. रात्र कुठल्याच पुरुषाच्या बायकोच्या बाबतीत असं नको करूस रे. आम्ही पुरुष मिरवतो, आम्ही इंडिपेंडंट आहोत, आम्ही असं करू तसं करू, पण तसं नसतं. सगळं अडतरी यांच्याशिवाय आमचं. ऐक ना, मी तुझ्या पाया पडतो. तिच्या ज्या काही इच्छा असतील ना त्या तिला परत आणून दे तिच्या मनात. मी हँडल करीन सगळं. नक्की हँडल करशील? आई शपथ करीन. हे तुमचं ना असं आहे, पाऊस आला की उन्हाळा पाहिजे, उन्हाळा पाहिला हिवाळा पाहिजे, हिवाळा आला की पाऊस पाहिजे, असं आहे तुमचं. एंटर असतो तू. चला ना हो, काय सारखं गप्पा मारत बसताय? चला ना, निघूया ना. हार घ्यायचा आहे ना. मला कळतो काय. अहो, तू आली. कुठून आले? काय होतंय तुम्हाला? इथून आली, किचन मधून आली ना तू. पोहे चहा पाणी घेऊन आलीस तुम्हाला. बरं जायचं काय होतंय? चला ना, हार घ्यायला जाऊया. मला काही मला प्लीज कारण देऊ नका. आज मला हार घ्यायचा आहे म्हणजे घ्यायचा. नाही घेऊ शकत. नाही येत माझ्याकडे पैसे हारासाठी. अहो, नाही. आपला जमा खर्च आहे ना आता वर्षभराचा अख्खा, तो हालेल का तुला हार घेतला तर? पॉलिसीज आहेत, इन्स्टॉलमेंट आहे, सोहम तन्वीचं शिक्षण आहे, आपलं मेडिक्लेम वगैरे खूप काही गोष्टी आहेत ना. मला सॉरी, मला माहिती आहे मी तुला लंकेची पार्वती करून ठेवलंय, तुला काही दागिने नाही केला, काही हाऊसमौज नाही केली, पण नाही जमणार आहे मला. प्लीज समज ना. 2-4 वर्षात घेतो. 2 तोळा, 3 तोळा, 4 तोळा पैसे साठवून घेतो. आत्ता नको ना प्लीज प्लीज. हे एकदा सांगायचंच ना मला फक्त. तुम्ही सतत म्हणत होतात उद्या जाऊ. मला वाटलं असंच टाळताय तुम्ही फक्त जायचं. एकदा सांगायचंच ना बसवून. कुठल्या तोंडाने सांगायचं? आपल्याच बायकोसाठी आपण काही करू शकत नाही याचं गिल्ट नवऱ्याला किती असतं माहितीये का तुला? नाही सांगू शकत. असं का बोलताय? केवढं करता तुम्ही आमच्यासाठी? काही बोलताय तुम्ही आता. काही हरकत नाही, मला नको चपला हार वगैरे. कशाला हवाय चपला हार? नंतर घेऊ ना. पैसे साठवू आपण आणि 2 वर्षांनी, 4 वर्षांनी, 10 वर्षांनी जेव्हा जमेल तेव्हा घेऊ. काही गरज नाहीये. नको मला आत्ता चपला हार. माझ्या चपला तुटल्यात. चपला तरी घेऊया. तथास्तु. किती सुंदर विषय आणि किती सुंदर सादरीकरण. वा प्रसाद दा, मस्त विषय होता, खूप मस्त विषय होता. काय परफॉर्म केलं तुम्ही शेवटचा पॅच, ला जवाब. म्हणजे पहिला तुमचा परफॉर्मन्स बघताना असं वाटलं की हो यार, एक देवडूड पाहिजे आपल्या आयुष्यात. आणि नंतर तुम्ही ज्या पद्धतीने बॉन्डिंग दाखवलं तेव्हा तुम्हीच आम्हाला जाणवून दिलं की कशाला गरज आहे देवडुडाची. आपण भक्कम आहोत आपल्यातलं नातं बळकट करायला. आणि म्हणजे अत्यंत मनापासून बोलतोय. बायका प्रचंड समजूतदार असतात. त्यांना कुठल्या पद्धतीने आपल्याला समजावता येतंय ह्याचा वर देवाकडनं आपण मागितला पाहिजे की योग्य वेळेला योग्य पद्धतीने बायकोला समजावता आलं पाहिजे. ते अत्यंत समजूतदार असतात, म्हणजे अगदीच असतात. कुठलीही बायको नवऱ्याची परिस्थिती नाही आहे हे समजू शकते. सो इतकं गोड बाहेर आलं ते सगळं शेवटचा पॅच तुमच्या दोघांकडून की फॅन्टास्टिक वंडरफुल. थँक्यू. सई. सुंदर दृष्ट लागण्यासारखा परफॉर्मन्स होता. म्हणजे तुम्ही
तुमचा संसार आम्हाला दिसला डोळ्यासमोर. इतकं तुम्ही सुंदर केलंत आणि आम्हाला तुमच्या जगात घेऊन गेलात. आम्हाला तुमच्या अडचणी समजल्या, आम्हाला तुमचं प्रेम समजलं, आम्हाला तुमचं बॉन्डिंग समजलं. इतके तुम्ही तगडे कलाकार आहात आणि देवडूड अमेझिंग ॲज युजल. फारच मस्त मजा आली गाईज. मंडळी, सुरकीच्या प्रेमाला आज मिळणार आहे एक नवी दिशा. चला तर बघूया यात इन्स्पेक्टर खांडेकर काय भूमिका बजावताय ते. टाळ्यांच्या गजरात यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या विनोदवीरांना. अरे हे काही चाललंय वसाऱ्यानो. चला चला पचकन लग्न लावून टाका. वेळ टलून चालले ना रे दादू. रे त्याला येल नाही बोलत मग लग्नाचा मुरुतरू टलून चाललाय बोलतान. त्याला मुरुतुरू नाही बोलत, मुहुत्रू असं बोलतात. हे वासाड्यानं काय पण बोलाल त्याला मुहूर्त असं बोलतात का? अरे कशाला आवरं डोकं लावताय वसाऱ्यानो. काय जायला काय मना वेळच बोलायची आहे. दारू प्यायची वेळ टलून चालले वसाऱ्यानो. पचकन लग्न लावा. चला 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 लवकर चला. मुहूर्त त्याला चाली नाही. बघत काय बसलं बाय वासाड्यानं. अरे मिनी तयार आहे. सुरकीला सांग. मिनी सांगतो. रे सुरकी आपलं लगीन आहे. सुरकी तू कोणाची वाट बघते. ते म्हणजे गेस्ट येणार. कोण गेस्ट येणार. माझा छावा येणार. धावा धावा ते आले. धावा धावा ते आले. ते आले. नमस्कार. अरे या अरे इकडे बस. साहेब तुम्ही बसा. नमस्कार. म्हणजे जाम भारी वाटलं. म्हणजे पोरीचं म्हणजे सुरकीचं लग्न फुल पोलीस बंदोबस्त आहे. म्हणजे मिनी बंबाने असल्यासारखं मला वाटतंय रे. सावकाश तुमचा ऑन्टेलिया हलतो आहे. अरे सुरकी साहेबांच्या पाया पोऱ्या जोऱ्यान. चल नमस्कार. जोऱ्यान पाया पर जा साहेब. अरे पाया काय करते. नमस्कार. नाही खूप भारी वाटलं मला. जगताप सकाळीच म्हणाले की साहेब सुरकी लग्न करते. सुरकीचं लग्न आहे. आपण दोघांनी लग्नात जावं अशी सुरकीची मनापासूनची इच्छा आहे. तर आपण दोघांनी लग्नात जाऊया असं सकाळी जगताप मला म्हणाले. मी एवढी वाक्य म्हणालो. सुरकीचं लग्न एवढंच म्हणालो. जगताप मी समजून घेतलं. हा सुरकी अभिनंदन. अहो तुमचंही अभिनंदन. भावा वाचवलंस. अभिनंदन म्हटला. द्या जगताप ते हे गिफ्ट द्या. हे तुमच्यासाठी गिफ्ट. गिफ्ट आणलं रे. माझं हे मला छान भारी वाटलं. हा सुरकी तू हा निर्णय घेतलास लग्न करण्याचा. खरंच मी इतके वर्ष तुला हेच समजवत होतो लग्न कर. आता कसं लग्न करशील सुखाचा संसार करशील. काय नवरदेवांचं नाव काय. प्रथमेश. वा फारच वजनदार नाव आहे. साहेब हा भावी वहिनीने बाकी काय सोडला नाही. हो ना. समोर बोलाल थोबाड बंद ठेवा ना. साहेब ते नाही प्रथमेशराव अभिनंदन. अभिनंदन. अरे आयशीच्या भावाचं अभिनंदन करता वाय. मुहूर्त ठरत चाललाय. चला लवकर लग्न लावून घ्या. चला या. चला. ऐका ना साहेब. ऐका माझं नीट ऐका. अजून पण येल गेलेली नाही. तुम्ही फक्त बोला. मी आत्ता बोल्यावर उतरता ना तुमच्या बरोबर पळून जाऊन लग्न करता. ऐका ना. नाही बघा कोणाला कानोकान खबर लागणार नाही. माझ्याशी लग्न तू करा गप्पा बस. ना. तुम्ही नाही का सांगा. आता लग्नच लागते तुझं. हे का मध्येच काढलंस तू आता. आपलं नातं कुठलं हे आपलं नातं बितं काहीच नव्हतं. कधीच नव्हतं आपलं नातं. साहेब.
हा हा काय प्रॉब्लेम आहे काय नाही 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 चला लग्न सुरू करा ते नातं बितं अहो काय नाही हो काय नाही चला 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 लग्न सुरू करा हा चला चला सुरके हा पचकन नाव घेऊ हे ते ती नात्याचं काहीतरी काय नाही रे काय काय नाही सुरके अरे चल ना यार चल 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 नाव घे तू नाव घे चल या चला चला नाव घे पटकन घेऊन हा चला चला नाव घे हा कालवनात कालवण सुरमईची कालवनात कालवण सुरमईची पम्याचं नाव घेते वा खांडेकर साहेब आयुष्यात आले न सुरकी राहिली त्यांच्या फिरतीची पमू र सुरके तुम्ही आता काय बोलली काय नाही तुम्ही आता काय बोलली काही नाही बोलली तुझ्या उकाण्यात खांडेकर कुठून आला तुझ्या उकाण्यात खांडेकर कुठून आला मध्येच नाही 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 मध्येच नाही आले लग्नाला बोलवलं म्हणून आले ते भर लग्नात हवालदारानं मार खाल्लाय बातमी ऐकायची का उद्या नाही ना, मग गप्प बस ना इकडे वेगळा गोंधळ चाललाय तुम्ही- एक ना, ऐका माझं गोंधळ झालेला आहे नाही, नाही, तसं- गोंधळ झालेला मनात सगळा कलेला आहे तुम्ही सगळ्यांनी ऐका रा काय झालं? यांची मागाशी खुसूर पुसूर चालू होती ना नाही. तेव्हा मीनी ऐकलेलं आहे नाही. हा हिला पलवून नेणार आहे नाही पलवून नेणार नाही हे बोलत होते ह्यांचं काहीतरी नातं नाही नाही ऐका मी समजवतो तू नातं मला समजावू नको ऐका तुमचा गैरसमज मी नातं म्हणजे ते वेगळं आमचं ह्यांचं पोलिसांचं आणि नागरिकांचं जे नातं असतं त्याच्याबद्दल मी बोललो पण तुमचा काहीतरी संबंध मना कल्लेला या पोरांनो गुप्त करा एक मिनिट पोलीस आहे मी गुप्ता काढा काय गुप्ता काढा मी पण मोठा आहे हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज होता काय असं गैरसमज बोल अहो ते म्हणजे मी समजवतो तिचं होतं म्हणजे एकतर्फी होतं कसं असतं की प्रेम होतं ना म्हणजे आपण लहानपणी कोणतरी वेगळं प्रेम करतं मग आपण पौगंड अवस्थेत जातो तेव्हा कोणतरी वेगळं प्रेम करतं मग तारुण्यात कोणीतरी वेगळं प्रेम करतं तशा प्रकारचं आहे ते एक मिनिट मी लहान नंतर ना डायरेक्ट मोठ्या अवस्थेतच जायलेलो आहे रे ह्यो जो काही बोलतोय ना पोंडो गोंड त्या अवस्थेतूनच मी गेलेलो नाही रे अरे बापरे ती अवस्था पोंडो गोंड माझी जायलीच नाही हे सावत्या तू पोंडो गोंड तुझं काही जायलंय का रे रे दादूस मला तर मिनी लहानपणीचं आठवतच नाही आहे अरे बापरे डायरेक्ट तरुणपणीचाच आठवतोय काय बोलताय व साहेब माझा पण पोंडा गोंडा नाही झालाय गपना दोघांचा पाऊंडा गोंडा ठेचना मी इथे काय चाललं तुमचं कसं डिस्कशन चाललंय हा मी पण त्याच बोलतोय एक मिनिट मला तुम्ही समजावू नका मनात सगळं कळलेलं आहे मी अरे तुला आनंद झाला असणार रे या सगळ्याचा हा म्हणजे तुमचं लग्न होतं याच्यासाठी मी खुशच चालूय हा तू खुशात होणार रे त्याच बोलतोय ना मी तू खुशात होणार तुझ्या इच्छा बरोबर सगळं ते गॅटमॅट होतं आता तुझं लपड तू माझ्या गळ्यात टाकतोय आणि स्वतः मोकला होतोय नाही रे फादर इन लॉ चल रे या म्हाताऱ्या यार लग्न मोरलं अरे हे बघा हे बघा हे बघा बंबूम पुंपू जावय बापू म्हणा अरे हा जावय बापू प्लीज माझ्या पोरीचं लग्न तुम्ही बोलू नका प्लीज माझ्या पोरीवर तुम्ही लग्न करा मी सुरका पसरत तुम्ही ते पसरवताय पण ते वाईट दिसतंय खाली करा ते तुझ्या मला हे सगळं फालतू घरी झाले ऐका ना जंबरुम पंपरुम प्लीज मला कशाला ढकलला अरे जावय बापू आणि मी ढकललं नाही मी नुसतं टच केला अल्कोहोलनी तुम्हाला पाडलं का नाही मला दारू मध्ये अल्कोहोल पाजला कुणी पाजला अल्कोहोल आजची फॅमिली येरी आहे आणि तुम्ही मला पण येरा मला काय येरा समजलाय तू हे बघा तसं- मना कल्लेला या पोरांनो गुप्त करा या धमक्या द्यायच्या ना तर आधीच सांगतोय मी पोलीस आहे मी तुम्हाला प्रेमाने समजतो हे मला कल्लेला आहे तुझा आणि या पोरीचा लफराय काय झालं मी बोल लप्र नाही नाहीये लफर तेच बोलतोय पवित्र नातं आहे पवित्र नातं हे कशाला बोलतेय झाला
त्यांचा- सगळ्यांनी ऐकलंय काय तिने स्वतःच्या तोंडाने कबूल केलंय तिचा आणि तुझा नातं नाही, नाही, ऐक माझं तसं मला लग्न करायचं नाही आहे कळलं तुला तुम्ही उगाच गैरसमज करून घेताय. ऐका मी पाया पडतो, इन्स्पेक्टर पाया पडतो, तुम्ही लग्न नका कॅन्सल करू, लग्न करा प्लीज. मी लग्न करणार नाही हे लग्न मोरला म्हणजे मोरला. अहो तिच्यासारखी भाबडी पोरगी तुम्हाला शोधून सापडणार नाही. ऐका माझं, एकदा बघा तिच्याकडे, ती सुंदर आहे ती. हा म्हणजे आता आहे गरीब पण स्वतःच्या पायावर उभी आहे, स्वतःचा व्यवसाय करते. अहो उद्या तुमच्यावरही प्रेम करेल. माझ्यावरही म्हणजे तुमच्यावरही म्हणजे तुमच्यावरच प्रेम करेल. तिचं प्रेम किती उत्कट आहे ना हे सगळं विसरून जाल तुम्ही. साहेब हा मी भाबरी आहे. भाबडी आहेस ही. माझं उत्कट पुतकट प्रेम तुम्हाला कळलं. उत्कट प्रेम आहे ते. साहेब मग तुम्ही काय नाही मला नाही बोलताय. तुम्ही हो बोला ना, तुम्ही हो बोला ना, तुम्ही नाही बोलू अगं, नका. गप्प राहा सगळे नाटकी तुझ्या सकाळ ऐक. र पोरांनो कार्य करा मला इथे आता थांबायचंच नाही माझं आहे. ऐकून घे. चार चौघात माझं लग्न ठरलं. आवाज बंद, आवाज बंद. म्हट इकडे इकडे ये. ए हात दे. हा इथे ते नाटक करता. इकडे ये. या पोरीकडे बघ. अरे बघ या मुलीकडे एकदा मनापासून बघ, आतल्या नजरेने बघ. अशी सुंदर मुलगी ना तुला शोधून सुद्धा सापडणार नाही. आमच्या सुरकीचं काय वर्णन करायचं. सुरकी अशी समोरून जेव्हा चालत येते ना, सुरकीच्या आधी तिचं नाक येतं. सुरकीचं नाक म्हणजे जणू अंडा सेलच. कुठलाही गुन्हेगार पळू शकत नाही. सुरकीचे गाल म्हणजे एखाद्या गुन्हेगाराला थोबडवून सुजवलेले गाल. हे गोबरे गोबरे जांभळे काळे निळे पडलेले. त्या सुरकीचे तलम केस म्हणजे जणू काही वर्षानुवर्ष कधीच न संपणारी चालत राहिलेली केस. तिच्या केसांभोवती माळलेला गजरा म्हणजे प्रत्येक हिअरिंगला पुढे पडत जाणारी तारीख. संपतच नाही. सुरकीच्या कपाळावरची टिकली म्हणजे आमच्या पोलीस व्हॅनवरचा सायरन. सुरकी ज्यावेळी अशी चालत येते ना, त्यावेळी असं वाटतं की दाणे वेचत असल्या कोंबडीला सटकन दगड मारावा आणि कोंबडी अशी करत जवळ यावी. की जेव्हा हातात बांगड्या आणि पायात पैंजण घालून येते ना, आपल्याला असं वाटतं की जणू काही सबरून एखादा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारच चालत आलाय. अशी आहे आमची सुरकी. शुभ लग्न. अभिनंदन सर. आणि मी आपल्या पोलिसांच्या ग्रुपमध्ये सगळे फोटो सेंड पण केले. एक मिनिट गिफ्टचा फोटो अरे तू येणारस का रे? अरे नवरदेव तुझ्यासाठी करतोय मी हे सगळं. प्रथमेशराव नाही जी, इथे मी डाल वाढायला आलेलो जी. वाजवा रे. क्या बात आहे. लग्नाची आयडिया फारच भन्नाट होती. मस्त परफॉर्मन्स. सई फार मजा आली. विषय सुंदर आणि काय ट्विस्ट आणला तुम्ही. म्हणजे हा ट्विस्ट हवासा मनातून वाटत होता पण तो येईल अशी अपेक्षा नव्हती. आणि अनपेक्षित करणं हेच आपल्या मंचाचं खरं सक्सेसचं सिक्रेट आहे असं मला वाटतं. आणि तो जो सगळा त्यांना बोहल्यावर चढवायचा सीन होता तो अप्रतिम केला तुम्ही. म्हणजे बेमालूमपणे तो झाला. सुंदर. त्याच्यासाठी एक वेगळी शिट्टी आणि टाळी. फारच मस्त. सुंदर. वा वा वा.
मंडळी, एक नाट्य परीक्षक त्याच्या विद्यार्थ्यांना रोजच्या जगण्यातून देणार आहे नाटकाचे महत्त्वाचे धडे. पण चला तर बघूया हे विद्यार्थी त्यातून नेमकं काय शिकतायत ते. काय चाललंय तुमचं बाप लेकाचं? हा, आणि तुम्ही तुम्ही पेपर वाचत काय बसलायत? तुम्हाला अक्कल वगैरे आहे काही? आपल्याकडे थोड्या वेळात पाहुणे येणार आहेत, घर आवरलेलं नाहीये. मला टेन्शन आलं, कसं होणार आहे इतक्या वेळात सगळं? शांत हो, शांत हो. पाहुणे यायचे असले ना की मोलकरीण नेमकी दांडी मारते. घरात काही आवरलेलं नाहीये, कचरा काढलेला नाही, लादी पुसलेली नाही, स्वयंपाक बाकी आहे. त्यात मला कालपासून ताप येतोय. माझी कंबर इतकी दुखते म्हणून सांगू आहे ग, वागता येत नाही मला. पाहिलं, इतकी चुकीची क्रिया केलीस ना, वागताही येत नाही मला. ऐक, काय आहे याला अर्थ मला सांग. थांब जरा, नाटकं करू नकोस. ऐक, मी काय सांगतो ते शांतपणे ऐक. नाटकाच्या शिबिरातली मुलं येणार आहेत माझी. काय? अहो, पाहुणे यायचे आता तासाभरात, त्या मुलांना कशाला बोलवलं? मी सगळं व्यवस्थित करीन, सगळं नीट करीन. काय व्यवस्थित करणार आहे? तुला माझं- माहितीये, फक्त मोठ्या मोठ्या भाषणं करायची आणि आली आली बघा आता काय ते. दार उघड पटकन. काय करायचं? शी. आय, आय. मी जे सांगतोय तेवढं कर. शांत राहा. घर आहे. बरं, दुखतेय मला. हा सर, बोलवलं सर. या मुलांनो, या बॅग ठेवा, बॅग ठेवा, बॅग ठेवा. बसा बसा बसा. आज मी तुम्हाला इथे घरी का बोलवलंय? का सर? सर घरी तालीम घेणार आहात आज? नाही नाही नाही, आज आपण एक प्रयोग करणार आहोत. आज पण? आज पण. हे बघा, आज काय ना, आज मी माझ्याकडचा एक कानमंत्र मी तुम्हाला देणार आहे. हे सर काय बाजूला सर. कानमंत्र काय आहे? काय सर? आपण प्रॉपर्टी हँडलिंग शिकणार आहोत. प्रॉपर्टी हँडलिंग म्हणजे काय? काय सर? तुला गंमत सांगतो, बऱ्याच नटांचा हा प्रॉब्लेम आहे. काय होतं, ते जेव्हा वाक्य बोलत असतात तेव्हा अचानक आपण जर त्यांना एखादा बिझनेस करायला दिला तर ते गांगरतात, फंबल करतात. काय गौऱ्या? हो सर. तुम्हाला सांगतो, हे फार कठीण आहे. हो सर, हो. याचा सराव म्हणून मी तुम्हाला इथे बोलवले. तो प्रयोग आपण करणार आहोत. म्हणजे सर काय करणार आहे सर? सांगतो, आज आपण सिच्युएशन प्ले करायची. म्हणजे सर इम्प्रोव्हायझेशन करायचं. इम्प्रोव्हायझेशन आहे. अरे सर, करूया सर. आल्यापासून मला वाटत कधी हे होणार आहे. इम्प्रोव्हायझेशन चालेल सर. सर गौऱ्या बेस्ट आहे इम्प्रोव्हायझेशन. मला माहितीये, म्हणूनच मी तुम्हाला इथे बोलवलेलं आहे. इम्प्रोव्हायझेशन. हो सर. पण एक अट आहे. काय सर? इम्प्रोव्हायझेशन करताना मी तुम्हाला जी पात्र देईन त्या पात्राला खरं राहून त्या पात्रासारखं जगून तुम्हाला इम्प्रोव्हाइज करायचं आहे. हो हा सर. सर, हा सर. ओके सर. आणि अजून कॅरेक्टर एक- हे करायचं, हो, फील करायचं. हो, अच्छा सर. पण अजून एक अट आहे, ती म्हणजे वेळ मर्यादा. काय सिच्युएशन अशी आहे की आपल्याकडे 60 मिनिटांनी पाहुणे येणार आहेत. पाहुणे येण्याआधी आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत. ओके. त्या झाल्या पाहिजेत. त्याच सोबत वाक्य सुद्धा घ्यायची आहेत. हे की हो नाही? हो सर, हो. आता आपण काय करूया, आता आपण ना पात्र ठरवून घेऊया. हं? चालेल सर. काय बरं करता येईल सिच्युएशन? समजा हा स्टेज आहे. हा स्टेज आहे आणि हे घराचं नेपथ्य आहे. ओके सर. अच्छा. हा सेट घराचा आहे आणि या घराचा मी मालक आहे. हा, हा. आता मी मालक म्हटल्यानंतर मालकीण पण लागेल. माझी बायको कोण बरं करेल? मी नाही नाही, तू फार छोटी दिसशील. रसिका माझी बायको करशील? आई ग, माझी कंबर दुखते. नाटकं नको करोस. सारखं आपली कंबर दुखतीये. आपण काय ठरवलंय? हा, कलाकाराने काय करायचं असतं? जी जबाबदारी पडेल ती पूर्ण करायची, हो की नाही? शो मस्ट गो ऑन म्हणतो की नाही आपण? अहो, पण मग बऱ्याच दिवसांनी ऍक्टिंग करणार मी. मला तसं आता हल्ली जमत नाही ना. जमेल का तुला? माझ्याच शिबिरात शिकलीस की नाही तू? माय गॉड सर, हो. तुमची स्टुडंट होती सर? सर, स्टुडंट बरोबर लग्न. गप्प बस रे. गौऱ्या, आपण पण शिबिर काढलं पाहिजे. सर, सॉरी. शिबिर काढणं महत्वाचं आहे. आता महत्वाचं काय आहे? काय महत्वाचं? इम्प्रोव्हायझेशन. करेक्ट. सर पण आम्ही काय करायचंय सर? सांगतो. हा सर. तुम्हाला ना जरा वेगळी पात्र द्यावी लागतील म्हणजे मला तुमची परीक्षा घेता येईल. सर कॅरेक्टर द्या. कॅरेक्टर Character देतो. Character. कॅरेक्टरची गरज आहे आता. देणार. तू गडी कर. हे कॅरेक्टर आहे. हा. सर मी. तू काय कर माहितीये का ओंकार? हा सर. तू माळी कर, माळी. हा सर, सोपं आहे. प्राजक्ता माळी नाही. प्राजक्ता माळी नाही, बागकाम करणारे पण माळीच असतात. अच्छा. तू तसा एखादा माळी कर. हा. वाव यार, ओके. आणि तू आहे की नाही, सर, मी सर. तू
मोलकरीण कर, वेगळं कॅरेक्टर करतो. ओके ओके सर. हा? मालकीन म्हणून तू काहीतरी कामं सांग त्यांना. मी सांगू हो. सांगू हा पहिलं कोण हे दशरथ माळी. हे दशरथ माळी. माळी दशरथ माळी. तुम्ही काय करा माहितीये का, बागकाम करून झालंय, झाडांना पाणी घालून झालंय. माझं काम झालेलं आहे. नाही झालं असलं तरी आता घरात पाहुणे येणार आहेत की नाही, मग तुम्ही एक काम करा, तुम्ही हा कपडा घ्या आणि सोफे झाडून घ्या, आणि ह्या काचा, या काचा पुसून घ्या. हा चला चला पटकन कामाला लागा. सर 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 ते मला दशरथ काका म्हणाले, तर मी जरा असं पोक्त हे करू का? हा? असं एक पोक्त करतो आणि हे असं केस असे पुढे घेतो जरा. नाही, केस असे नाही पुढे घ्यायचे. तुझे डोळेच दिसले नाही तर तुझा अभिनय कसा मग हे दिसेल? असं करतो सर. हा तसं चालेल. आणि जरा हा ना असं एक काहीतरी कॅरेक्टर करू का मी? हा, सर ती हा. करतो. फक्त जरा स्पीड असू दे. माळे मामा आरामात. आता तुम्ही गडी मामा, तुम्ही काय कराल माहितीये का, तुम्ही लादी झाडून घ्या आणि त्याच्यानंतर लादी पुसायला घ्या. हा हा? हा कळलं? चालेल चालेल. पण मी आता एवढा करत नाही, नॉर्मल करतो. हा. गौऱ्या चांगलं आहे. झाडे मारतो आधी, हा, हा. पुसून घेतो नंतर मग. बर बर चालेल चालेल. हे सुद्धा उत्तम कॅरेक्टर आहे. हा. मालकीन झाडू कुठे तिकडे तिकडे दाराच्या हा व्हेरी गुड. व्यवस्थित ना, कोपऱ्यापासून कचरा काढ. काय? कोपऱ्यातून व्यवस्थित धूळ झाडून घे. वा 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 वा. काय करतो यार गौऱ्या? शिवाली. सगुणा. हा, sorry, सगुणा, सगुणा. काल दांडी मारलीस, हा न सांगता दांडी मारतेस, लाज नाही वाटत? आज तुला सगळी कामं केल्याशिवाय सोडत नाही मी. तू काय कर माहितीये का, तू हे घे, तू भाजी निवडून दे, मला भाजी फोडणीला घालायची. हा बाकून झाडू जरा आडवी. बसते. वा वा वा. करा करा करा. निवडलेलं एका बाजूला ठेव, कचरा एका बाजूला ठेव. मी आलो वॉशरूमला जाऊन. झालं पाहिजे तेवढ्यात हे सगळं. जा सर, जाऊन या सर पटकन. हा गेले या सर. मुलांकडनं तुम्ही ज्या पद्धतीनं काम करून घेतलंय ना, मला अभिमानच वाटायला लागले बाई तुमचा. क्या यार, काय आहे हे? इथे अरे हा? अरे हा हे सर आपल्याकडनं घरातली कामं करून घेतायत यार. बाबांना नाव सांगे ना. बाबांना सांगशील? मी सांगू काय? बाबांना सांगशील? ह्याच्यानंतर एक पण आवाज नाही आला पाहिजे तोंडातनं. झोप गप्पस. झोप. झोप गप्प. आणि सांगितलंस ना, तुम्हाला प्रपोज केलेलं सांगे ना मी. तुला उशीने दाबून टाकेल ना घ्या. कळलं ना? सरांचा मुलगा असेल ना सोप्यावर, बाहेर नाही. कळलं काय? अरे गौऱ्या सोड ना त्याला यार. असं बोलते बघ ना यार. अरे ते त्याला काय यार. अरे मला तो सावत्या सांगत होता, या मॅडम आहेत ना मॅडम सावत्याला बोलल्या, ये सावत्या तुला शिडीवर चढून पार आणि स्पॉट कसे ऍडजस्ट करायचे शिकवते, आणि अख्खा माळा साफ करून घेतला त्याच्याकडनं. अबे हे तर काहीच नाही. राख्याला सांगितलं लिफ्ट बंद आहे, सिलेंडर वर घेऊन ये. 14 माळे. हो, 3 दिवस राख्या असं झोपला होता घरी. गौऱ्या म्हणून ते ईशा आणि चेतना आल्या नाहीत का? या मॅडमने त्यांना ना, त्या आल्यावर त्यांना पापड लाटायला सांगितले होते यार. म्हणजे 30 लोकांची बॅच आहे यार आपली, आपण 3 आलो. काय यार? 27 लोकांकडनं कामं करून घेतली की काय यांनी. ए चल पोळ्या. पगला नको रे. ए, काय यांची वाट लावूया बरोबर. थांब जरा, ऐक माझं. काय रे, काय बोलताय? नाही मालक, ते आम्ही म्हणत होतो की पगार कधी देणार आहे, काय ऍडव्हान्सच देणार आहे, म्हणजे कसं मला ते कपडे लत्ता घ्यायला लागेल ना घरी. हा ना. मालक लय चांगला आहे. आपल्याला पगार पण देईल, ऍडव्हान्स मध्ये पण देईल. खळा 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 पैसे देईल मालक आपल्याला. काय होईल? मालकाच्या बापाचं लग्न आहे, वाटेल ते उगाच हे काय इम्प्रोव्हाइज करताय, आणि जे दिलंय ते करा ना. कामं करा, दिलेली कामं करा. ए भाजी निवड का बाई, पटापट फोडणीला चल. घालायचे लवकर. तिकडे जा पटकन. तुला घड्या सुद्धा घालायच्या आहेत कपड्यांच्या. हा मालक. हा माळे दादा, झालं काय तुमचं काम? हा झालंय काम. या वाईस बसू जरा या. तंबाखू खाऊया. हा या, तशी पाहुणं यायला अजून लय येळ आहे. या बस घ्या. द्या. या. मी काय म्हणतो गडी, बोला हा? की. ते मालक देतील का पैसे? ठीक आहे. काय करताय तुम्ही तिघं?
नाही सर ते जरा हे काम झाल्यावर थोडा वेळ बसतात ना ते घर काम करणारी लोक सर इम्प्रोवाइज करतोय सर आम्ही ते फ्लो मध्ये येते नाही ठीक आहे हरकत नाही चांगलं आहे पण कामाकडे लक्ष द्या हा, सर. कामं पण करायची आहेत पटकन 35 मिनिटात आपल्याकडे काय रे काय येतील का मालक पैसे देतील आपल्याला मालक कसलं देत कडू आहे मालक हा मालकीन बाई पण खट्यालय निस्ती आजारी पडत असते मरत नाही मेली बंगल्याच्या बाहेर उभी असते नट्टापट्टा करत या बंगल्याकडे बघ त्या बंगल्याकडे डोळा मार कुठल्या बंगल्याकडे बघत असते काय माहिती हा ना हा, तुला सांगतो आपल्या मालकीन बाईचं कसं आहे माहिती का केसात गजरा आणि गावभर नजरा मला माहित आहे ती काय कोणाकडे बघत असते ती कोणाकडं तो समोरचा बंगला आहे नु बर बंगला तिकडं राहतो एक माणूस जिपडं आहे त्याच्याकडं त्याच्या बरोबर चालू आहे येतोय कवा कवा घरात एकदा तर बाबा किचन मध्ये होते मालकीनला माहितीच नाही तो आला ना तवा घेऊन पडाली आहे मी बघितलं तू मग बघितलं नाही हे जे तू बोलतेस ते खरं आहे तू जे बोलतेस ते खरं आहे का नाही वाटत काय बोलते ही? हे ते इम्प्रोव्हायझेशन करताय ना तुम्ही इम्प्रोव्हायझेशन करतायत ते हे इम्प्रोव्हायझेशन आहे हे इम्प्रोव्हायझेशन आहे आत्ताच हो सर ते इम्प्रोव्हायझेशन आहे ना हो सर तुम्ही शिकवलंय ना शिकवलंय ना सर ते. ते दोन माणसं बसलेली असतात तर अंदाज बांधायचा ते त्यांच्या आयुष्यात काय करत असतील नाही त्यांच्या आयुष्यात काय करत असतील याचा अंदाज बांधणं ठीक आहे पण समोरच्या बंगल्यावाल्याकडे जिपड आहे हा अंदाज कसा काय बांधलास तू माय गॉड सर त्यांच्याकडे खरंच जीप आहे सर काय इमॅजिन केलं यार तू सर कमाल स्टुडंट घडवलाय सर तुम्ही खरंच कमाल एक मिनिट मला काहीतरी वेगळंच वाटतंय खरं सांग तू घरी आली होतीस तेव्हा तो जिपडवाला घरात होता मी सर खरंच अंदाज बांधला सर मालकीन आणि मालक काहीच नाही. काही काय बोलताय त्यांनी इम्प्रोव्हायझेशन केलं नाही का आता हा सर तुम्ही काम आवरा ना तुम्ही बघत काय बसलात आवरा अजून बरीच कामे पाहुणे येतील इम्प्रोव्हायझेशन चला आवरा पटापट ब्रेक घेतो आम्ही हा ऐक की. हे इकडे ये हा माग काय झालं माहितीये का काय? आता सर 3-4 दिवसाकरता बाहेर जाणार आहे तर त्याने प्लॅन केलाय कोणी जिपड्यानं सरांचा काटा काढायचा म्हणून चिपे ठोकतो की काय माग याला मारून टाकणार आहे काय बोलताय तुम्ही काय बोलताय तुम्ही सर इम्प्रोवाइज करतो सर माझा खून करणार आहे तो हा? माझा खून तुम्हाला हे सगळं माहिती आहे तरी असं सगळं तुम्ही बोलताय माझ्याविषयी लाज नाही वाटत तुम्हाला अहो नाही हा? सर इम्प्रोव्हाइज करतोय हे सर असलं इम्प्रोव्हाइज करता तुम्ही मूर्खांनो गुरु आहे ना तुमचा हे शिकवलंय मी तुम्हाला ही तुमची नैतिकता सर मग थोडंसं तुम्हाला पण कळलं पाहिजे ना सर आमच्याकडनं शिबिराचे पैसे घेता नाटक शिकवायला आणि आमच्याकडनं घरातली कामं करून घेता सर असं नका ना करू कळतं सर आम्हाला आम्ही तेवढे पण हे नाही ना सर सर आता आम्ही मॅडमचं फक्त इम्प्रोवाइज केलं आहे सर तुम्ही शिबिरातली जी रोमा म्हणून असिस्टंट आहे तिच्याबरोबर काय बोलता कुठे कुठे जाता याचा तर आम्ही 8:30चा प्रयोगच लावू सर डायरेक्ट म्हणून सर प्लीज असं परत दुसऱ्या कुठल्या मुलांबरोबर करू नका सर येतो सर आम्ही नमस्कार मॅडम पण काय मजा आली ना रे मला कॅरेक्टर सापडलं हा ना मजा येणार रोमा झालं आपलं कोण आहे रोमा मला माहिती हा मला नाही माहिती माझ्यावर संशय घेतला? मला नाही माहिती. माझ्यावर रत्तिका, मला नाही माहिती. रत्तिका, मला नाही माहिती. वा भन्नाट इम्प्रोव्हायझेशन मस्त परफॉर्मन्स बरं शिबिरातल्या स्टुडंट बरोबर लग्न केलेला तू एकमेव नाहीयेस इथे बघूया हास्यरसिक प्रसाद काय म्हणताय ते पण त्यात काय मी केलं स्टुडंटची लग्न काय तर ये बाग, आहा. नंतर ती मला शिकवत राहिली तो भाग वेगळा मस्त विषय होता खूप मस्त विषय होता बेरिंग घेण्याचे जो प्रकार होता तिघांचे तो खरंच एन्जॉयबल होता म्हणजे मजा आली त्याच्यात आणि खूप खूप रंजक होता विषय आणि छान मांडलात तुम्ही कमाल मजा आली वा यंग ब्रिगेड कीप इट अप ऑल द बेस्ट आणि याच बरोबर आजच्या
शेवटच्या भागात वेळ झाली आहे निरोपाची. हा हास्यमेळा असाच सुरू राहणार आहे, त्यामुळे बघायला विसरू नका. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्याचा ट्रिपल डोस.